प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे. ते नागराज आणि महिपतला प्रियाचा कट समजल्यानंतर त्यांनी प्रियाला चांगलीच अद्दलतर घडवलेली आहे. पण प्रियाकडे आता पैसे येण्याचे सगळेच मार्ग बंद झालेले आहेत आणि पैशांसाठी हपवलेली प्रिया आता तिला काय करावं काहीच कळत नाही आहे. आणि प्रियाकडे आता एकमेव मार्ग उरलेला आहे, काही करून तिला पैसे हवे असतात. कारण जर तिने पैसे जर मॅनेज नाही केले तर अर्जुन सायलीकडून जे मिळणारे DNA रिपोर्ट्स आहेत ते आपण मिळू शकत नाही. प्रिया प्रचंड घाबरलेली असते, तिला काय करावं काहीच कळत नसतं. आणि आता तिने ठरवलंय की काही झालं तरी मला पैसेही मिळवावेच लागतील, तरच मी अर्जुन सायलीवरती मात करू शकते. आणि त्यासाठी आता तिने जो मार्ग निवडलाय तो म्हणजे अस्मिताच्या बाळाला किडनॅप करण्याचा. प्रिया आता इकडे अस्मिताच्या बाळाला पळून घेऊन जाणार असते, पण त्याच वेळेला सचिनने प्रियाला रंगेहात पकडलेला आहे. आणि प्रियाचा हा खरा चेहरा तिने सगळ्यांच्या समोर आणत प्रियाचा खोटारडेपणा, प्रियाची लबाडी सगळ्यांसमोर आणलेली आहे. आणि प्रिया आता मात्र सगळ्यांसमोर एक्सपोज झाले. पण एवढंच नाही प्रेक्षकांनो, त्यासोबत आता प्रियाच्या समोर अर्जुन सालीने एक मोठं भांड ओपन केले. ते म्हणजे आता फायनली प्रियाचे आणि प्रतिमाचे DNA रिपोर्ट्स आलेले आहेत. अर्जुन सालीच्या हाती आता पुरेसे इतके पुरावे मिळाले आहेतच. आणि त्यासोबत अर्जुन सालीचा अपघात घडून आणला होता तो सुद्धा प्रियाच्या विरोधात ते सुद्धा पुरावे आता अर्जुन सायलीने मिळवलेत. आणि आता एका मागोमाग एक वार करत अर्जुन सायलीने प्रियाला पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये पाहूयात. पण त्याआधीच चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे प्रिया आता बाहेरून घरी येते आणि ती प्रचंड घाबरली आहे. तिला आता कळलंय की अर्जुन सालीला समजलं आहे की आपणच त्यांना मारण्याची सुपारी दिली होती. आणि त्यांना जर DNA टेस्टचे रिपोर्ट्स मिळाले तर मग आता माझं खरं नाही आहे. आता नागराज आणि महिपतसुद्धा मला मदत करणार नाही, कारण त्यांनासुद्धा माझं प्लॅनिंग समजलं आहे. प्रिया इतकी घाबरलेली असते, पूर्ण घामाघूम झालेली आहे. तिला काहीच कळत नाही. ती कोपऱ्यात जाऊन बसते आणि म्हणते की आता मी संपले. पण नाही, मला असं संपून चालणारच नाही. काही झालं तरी ते DNA रिपोर्ट्स अर्जुन सालीच्या हातात मी येऊच देणार नाही. आणि त्यासाठी मला पैसे हवेत. पण कुठून आणू मी हे पैसे? एवढे पैसे मला कुठून मिळणार आहेत? प्रिया आता सगळं कपाट शोधत असते. प्रिया कपाट सगळं चेक करते आणि तिला काहीच पैसे मिळत नाही. अगदी वेड्यापिशासारखी करायला लागलेली असते. आणि प्रिया म्हणते की नाही, मला काही झालं तरी पैसे मिळायला हवेत आणि मला अर्जुन सायलीवरती मात करायची, त्यांना हरवायचंय. मी हे सत्य सगळ्यांच्या समोर येऊच देणार नाही. वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी हे कधीच समोर येऊ देणार नाही. आणि प्रिया म्हणते आता माझ्याकडे एकच मार्ग आहे. प्रिया म्हणते की ह्या सुभेदारांकडून जर पैसे काढून घ्यायचं असेल तर मला आता अस्मिताच्या बाळाचाच वापर करावा लागेल. काय ना, लहान मूळ असल्यामुळे सगळेजण लगेच इमोशनल फूल होतात आणि पाहिजे तेवढे पैसे मला मिळू शकतात. प्रिया आता अस्मिताच्या बाळाला किडनॅप करण्याचं प्लॅनिंग करते. तर इकडे अर्जुन सायलीचं बोलणं चालू असतं की प्रिया आता बिथरली आहे. तिला आता साक्षी, महिपत आणि नागराज कोणीही मदत करणार नाही. ती पूर्णपणे एकटी पडली आणि तिला पैसेसुद्धा आता कुठूनही मिळणार नाही आहेत. त्याच्यामुळे प्रिया आता इथे नक्कीच अशी काहीतरी चूक करेल आणि ती आपल्या हातामध्ये नक्कीच सापडेल. इकडे प्रिया म्हणत असते की हीच ती वेळ आहे, आत्ताच मला बाळाला इथून गायब करावं लागेल. हा चान्स गेला तर मला तो चान्स परत पुन्हा मिळणारच नाही. इकडे सचिन बाळासोबत खेळवत असतो आणि त्याच वेळेला सचिनला फोन येतो. सचिन फोनवर बोलण्यासाठी म्हणून बाजूला जातो आणि त्याच संधीचा आता प्रिया फायदा घेते. सचिन फोन घेतो, बाजूला जातो आणि प्रिया लगेचच आता सचिनच्या रूममध्ये येते. इकडे तिकडे पाहते, कोणाचंच लक्ष नाही आहे. सचिन फोनवर बोलण्यात दंग असतो आणि त्याच वेळेला प्रिया येते आणि त्या बाळाला हातामध्ये घेते आणि म्हणते की बाळा, आता तुला आहे ना ही मामी भूर घेऊन जाणार आहे, रडायचं नाही बरं का, तुला खूप सारा खाऊ देईल आणि त्याच्यामुळे मामीला भरपूर सारे पैसे मिळणार आहेत, असं म्हणत ती बाळाला जवळ घेते आणि पटकनच तिथून निघून जाते. सचिनचं फोनवर बोलणं होतं आणि सचिन आतमध्ये येऊन पाहतो तर बेडवर त्याला बाळ कुठेच दिसत नाही. सचिन घाबरतो आणि तो लगेच अस्मिताला आवाज देतो. अस्मिता कुठेस, तू बाळाला पाहिलंस का? अस्मिता धावतच येते आणि म्हणते की रे सचिन, असं काय बोलतोयस? तू बाळाला घेतलं होतंस ना, तू बाळाला इथे खेळत होतंस ना? सचिन म्हणतो हो अस्मिता, मी बाळाला इथेच घेऊन होतो, बाळ छान खेळत होतं आणि मला तेवढ्यात फोन आला. अगं मी इथेच बाजूला जाऊन फोनवर बोलत होतो आणि मी परत आलो, तिथे बेडवर बाळच नाही आहे. अस्मिता घाबरते आणि म्हणते की तुला साधं बाळसुद्धा सांभाळता येत नाही का? तुला एवढी साधीशी गोष्टसुद्धा करता येत नाही आहे का सचिन? आता अस्मिता म्हणते की नाही, मम्माने किंवा कुणीतरी बाळाला घेतलं असेल. आता हे सगळेजणच बाहेर येतात आणि अस्मिताचं बाळ कोणाकडे आहे? अस्मिता विचारते मम्मा सायली. आता सगळेजण खरं तर झोपलेले असतात आणि सगळेच बाहेर येतात. आणि त्याच वेळेला तर इथे प्रिया बाहेर जाताना सचिनने पाहिलेलं असतं. सगळेजण गोळा होतात आणि सचिन प्रियाला आवाज देतो, पण प्रिया घाबरलेली असते आणि ती पटकन बाहेर जाते. प्रिया बाहेर जाते पण सचिनला मात्र प्रियावरती संशय येतो. सचिन लगेचच प्रियाच्या मागोमाग धावत जातो बाहेर. तर प्रिया आता तिथे कुठल्या तरी एका माणसाच्या हातामध्ये बाळ देत असते आणि हे सगळं सचिनने पाहिलेलं पाहतो. सचिनला कळतं की हा सगळा काही प्रियाचा प्लॅन आहे. सचिन प्रियाच्या मागे धावत जातो आणि प्रियाला रंगेहात पकडतो.
सचिनने प्रियाला पाहिलेलं असतं. प्रिया कुठल्या तरी एका माणसाच्या हातामध्ये बाळा देते आणि सचिन तिला पकडून लगेचच आतमध्ये घरी घेऊन येतो. प्रियाचं कारस्थान खरं तर इथेच आता उघडं पडलेलं आहे. प्रिया आत्तापर्यंत सगळ्यांना फसवत आली आहे. आता तिची आपल्या बाळाला चोरून घेऊन जाण्याची मजळ पडली. प्रिया म्हणते, अरे सचिन, माझ्यावरती कसले आरोप करतोयस तू हे? मी तुझ्या बाळाला पळून का घेऊन जाईन? अरे मी माझ्या रूममध्ये जात होते आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं की बाळा तिथे बेडवर एकटंच होतं आणि म्हणून मी बाळाच्या जवळ गेली होती. बाळाजवळ कोणीच नव्हतं म्हणून मी बाळाला घेऊन बाहेर आले. मी बाळाला पळून घेऊन का जाईन? आता इथे अश्विन सचिनला म्हणतो की सचिन, तोंड सांभाळून बोल. तू कोणावर काय आरोप करतेस तुला कळतंय का? सचिन म्हणतो, मला चांगलंच कळतंय. मला माहिती आहे की मी आधी चुका केल्यात, मी चुकल्यात, पण माझ्या बाळाच्या बाबतीत मी अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. आणि माझं चांगलंच लक्ष होतं. ही बाळाला घेऊन बाहेर पळून चालली होती, मी तिला पाहिलं. प्रिया आता सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते की प्लीज मला समजून घ्या, मी असं काही केलं नाही आहे. आई, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी अस्मिताच्या बाळाला घेऊन पळून का जाईन? पण आता इथे अर्जुनला आणि सायलीला मात्र प्रियावरती अजिबातच विश्वास नसतो. अर्जुन म्हणतो की तन्वी बस, प्रिया बस कर. तू तू काय करू शकतेस आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. आता सगळ्यांचाच गोंधळ उडालेला असतो. इथे कल्पना म्हणते की काय चाललंय हे सगळं? कल्पना म्हणते, मुळात तू त्यांच्या रूममध्ये गेलीच कशाला होतीस? आणि सचिन, तुला बाळावर साधं लक्षसुद्धा ठेवता येत नाही? एवढी साधी गोष्ट तुला करता येत नाही का? सचिन बाळाला घेतो. अस्मिता बाळाला दूध देण्याची तयारी करते. बाळ खूप रडत असतं. सचिन म्हणतो की आई, अहो मी फक्त 2 मिनिटासाठी फोनवर बोलण्यासाठी बाजूला झालो, अगदी तिथेच होतो. बाळ छान खेळत होतं, रडत सुद्धा नव्हतं. आणि तेवढ्यातच बाळ तिथून गायब झालं. मी घाबरलो आणि मला माहिती हे सगळं काही हिचा प्लॅन आहे. हिला मी आता बाहेर पाहिलं की ती बाळाला कोणाच्या तरी हातात देत होती. जसा मी आवाज दिला तसा तो माणूस पळून गेला. ही खोटं बोलते. ही आमच्या बाळाला किडनॅप करत होती, पळून घेऊन जात होती. आता सचिन म्हणतो की मी तुला सोडणार नाही आहे. तुझी जर माझ्या बाळावर नजर असेल तर मी तुला अजिबातच सोडणार नाही आहे. आता सचिनने जे काही प्रियावर आरोप केलेत, खरं तर त्या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नसतो. पण अर्जुन आणि सायली मात्र या गोष्टीवरती नक्कीच विश्वास ठेवतात. कारण सायलीला माहीत असतं, सायली आणि अर्जुनला माहीत असतं की प्रियाकडे आता पैसे नाही आहेत आणि ती पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊच शकते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, सचिन तुझं असं म्हणणं आहे ना की ही बाळाला पळून घेऊन चालली होती, आपण आत्ताच्या आता बाहेरचा CCTV कॅमेरा चेक करूया. प्रिया मात्र आता घाबरली, कारण प्रियाला माहिती आहे की तो माणूस रूमच्या बाहेरच आला होता, घराच्या बाहेर होता आणि प्रिया त्या बाळाला त्याच्या हातात देणार होती. प्रिया म्हणते की अरे, CCTV फुटेज म्हणजे तुमचा कोणाचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तुम्ही सगळे माझ्यावरती अविश्वास दाखवताय. मी बाळाला पळून घेऊन का जाईन? अर्जुन म्हणतो, तू काही केलं नाही आहेस ना, मग कशाला घाबरतेस? आणि सचिनला सुद्धा असं वाटतंय ना की तू पळून घेऊन चाललेस, आपण सगळ्यांचाच गैरसमज दूर करून टाकूया ना. आणि आता अर्जुन जातो आणि CCTV कॅमेरा जाऊन चेक करतो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये सरळ सरळ स्पष्ट दिसतंय की तिथे एक माणूस आलेला आहे आणि प्रिया इथे बाळाला गपचूप घेऊन बाहेर चाललेली आहे आणि ती त्या बाळाला त्या माणसाच्या हातात देते. आता हे सगळं चित्र काही सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि प्रियाचं मात्र भांडं फुटलंय. प्रिया खरंच अस्मिताच्या बाळाला पळून घेऊन चालली होती, हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आलंच आहे. पण एवढंच नाही, यासोबतच आता अर्जुन सायलीने आणखीन एक मोठा धमाका करायचं ठरवलेलं आहे.